नमस्कार मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात आपल्याला वेगवेगळे व्यक्तिमत्व भेटत असतात आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणत असतो. असंच एक व्यक्तिमत्व आहे बैलगाडी क्षेत्रात 40 वर्षापेक्षा जादा अनुभव आणि त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातच एक छोटा व्यवसाय करत करत आजपर्यंत उपजीविका चालवत असणाऱ्या महिला आपल्याबरोबर आहेत. तर ताई, तुमचं नाव काय आहे? सुशीला एकनाथ पवार, कुठलं गाव? कराड. कराडचं आहे का? बर. जसं सांगितलं 40 वर्ष. 40 वर्ष मी हा व्यवसाय करते. एकदा मी बैल बी 2-3 वर्ष पाळला होता, 2-3 वर्ष सांभाळला. नंतर आमची खायला घालायची ताकद नव्हती एवढी, म्हणून एक मुंबईवाल्याने आपला घेऊन गेला. नंतर मला ही बैलगाडी शर्यतीची आवड लागल्यानंतर थोडेफार माणसाने बी मला साथ दिली चांगली. की आमची एक मुलगी जवान होती, चांगले लक्ष ठेवलं त्यांच्यावर आणि असं करता करता भरपूर बैलवाल्यांची ओळख झाली आणि जास्त आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या बैलाला माझं म्हणून मी आतापर्यंत हे दिवस काढले. पण आत्ताच्या काळात जी पहिली माणसं होती आणि पहिल्या शर्यती होत्या तशी काही ह्या आत्ताच्या काळात अशी माणसं बी नाहीत. बरं, राहिली नाही तुम्ही बोलताय. बघू अजून त्या गोष्टी आपण जाणूयात. पण घरी कोण कोण असतात का? माझ्या घरी एक सून, मुलगा आणि 2 नातपांड. आत्ता काय व्यवसाय करता तुम्ही? मी आता बैलगाडीच्या शर्यतीत व्यवसाय कुठं आपलं चणं, फुटाणं, शेंगदाणं, गुलाल असा विकतो. बर. आता तुम्ही सांगितलं की 40 वर्ष मी बैलगाड्या येत आहे. हो. मग काय सांगाल, 40 वर्ष तुम्ही बैलगाड्यात आहेत, तर सुरुवात कशी झाली? मी काल्याला यात्रेला गेले होते बैलगाडी जत्रेला. तिथे 2 माणसं भेटले. त्यांनी मला म्हणले आता तुम्ही अड्ड्याला चाला. नाही होय करत आपलं गरीब परिस्थितीच्या मानानं आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. तिथे गेल्यानंतर जी सवय लागली ती भरपूरच लागली. नंतर दुसऱ्या दिवशी येडं उपळायला होता अड्डा. मग ते पहिल्या दिवशी पैसे मिळाले, मग दुसऱ्या दिवशी बी येडं उपळायला गेले गाड्या घेऊन टेम्पच करून शनी गेले होते. नंतर त्याची आस लागल्यानंतर चांगल्या मोठ्या मोठ्या माणसाची ओळख झाली. त्यामुळं मी आतापर्यंत ह्याच्यात व्यवसायामध्ये टिकले ह्याच्यात. पण आताचा काळच काय बरोबर वाटत. बरं, तर तुम्ही म्हणताय आत्ताचा काळ, पण थोडं आपण मागं जाऊया. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की 85-86च्या दरम्यान तुम्ही बैलगाड्यात आला, तर ज्यावेळेस तुम्ही आला, तुम्ही पहिलाच महिला व्यावसायिक होता का त्यावेळेस? महिला कोणीच नव्हतं, मी एकटीच होते महिला आणि माझी मुलगी होती. मुलीचं नाव काय? राणी. राणी. हां. ज्यावेळेस तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली 1985-86च्या दरम्यान, कशा पद्धतीनं प्रतिसाद असायचा जुन्या काळातला सांगा? जुन्या काळात कधी माणसं असं केलं तसं पहिल्यासारखं म्हणजे आता कसे सोय सगळं जाग्यावर भेटतं. पहिलं जाग्यावर काय भेटत नव्हतं. माणसं पहिली असं भजन पाव खातच नव्हती. ओसलेल्या भाकरी बांधून आणणार, खरडा भाकरी खायची आणि कधीतरी आपल्याकडे भजन न्यायला आणि चहाला तेवढे असायची. मग ती पहिली माणसं बी फार चांगले होते. तुम्ही मगाच्या धरून म्हटलं की पहिली माणसं चांगली होती, आता त्या पद्धतीनं राहिलं नाही. आता काय बदललंय सांगा? काय बदललंय म्हणजे माणूस आमची पहिली बैलवाली होती. 2-2 वर्ष पायरा आमचा सुटत नव्हता. आम्हाला कोणी पहिलं 10 पैसे ते काय वायदी कोणी मागत नव्हती. आता आमचे बैल घेऊन तरी काय फायदा? वायदी द्यायची कुठली गरिबांनी आणि बैल पळवायचा काय आम्ही? आता बैल नाहीत का? आता बैल नाहीत आमच्याजवळ. ह्या पूर्ण परिस्थितीमुळेच बैल घेतले नाही? नाही, ह्या परिस्थितीमुळेच नाही. आणि असं मी समजते, जी माणसं दुसऱ्याची आहेत ती मला बघून शाने बैलांचं दुसऱ्या समाधान वाटतं एवढीच अपेक्षा. कारण तुम्ही कसं व्यावसायिक आहात आणि सगळी बैल बघताय आणि तुम्ही म्हणताय की सगळ्या दुसऱ्यांची ती आपलीच आहेत म्हणून समजायचं. मुक्या जनावरात कधी काय करायचं नाही, एवढीच आपली भावना आहे. कुणाचं बी चांगलं होऊ द्या, कुणाचा बी एखाद्या गरीबाचा बैल येऊ द्या, ते पळू द्या, त्यामुळं त्याचं चांगलं होऊ द्या अशी आपली अपेक्षा आहे. सगळे बैलगाड्यात आला तुम्ही आणि व्यवसाय करायला लागला, बदल काय झाला त्याच्यामुळं? आमच्यात मी 2 मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं. आमच्यात काही गडी माणूस कोण नव्हतं. माझ्या एकटीच्या जेव्हा सगळं होतं. माझ्या मुलीने बी मला साथ चांगली दिली. एवढं. काय जमीन वगैरे घेतली? नाही. जमीन बिमीन काय नाही घेतली. फक्त 2 लग्न परमेश्वराच्या घरी बैलाच्या महादेवाच्या आशीर्वादानं. कधी उपाशी नाही, चटणी भाकरी पण आम्ही कायमस्वरूपी खातो. त्या महादेवाच्या जीवावर आम्ही जगतो, एवढंच अपेक्षा. आता काय
आत्ताच्या काळात बैलगाडी शर्यतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आले, हो. स्पर्धा वाढली. हो. मग कशा आत्ताच्या पद्धतीत सांगा की कशा पद्धतीनं व्यवसाय चालू आहे, काय होतोय नक्की सध्या परिस्थिती? आता म्हणजे काय ते जशी पोरं ठोरं आहेत का नाही, आता पोरांना जास्त पहिल्यासारखा अनुभव नाही. जुनी माणसं आल्या त्यांना किंमतच देत नाही ती पोरं. हम्म. पोरांना राग येऊ द्या तुम्हाला आला तर ऐकणार ना हे कार बस ह्या पोरांना आहे का, ह्या पोरांच्या डोक्यावर कधी आईबापाचं ऐकलं असतं पोरांनी, ते आईबापांनी पोरांच्या डोक्यावर टावेल दिला असता, नाहीतर टोपी दिली असती. हेच आपल्या समाजाला एवढंच मानायचं, बाकी काय आपल्याला मानायचं. पहिल्या काळात, जुन्या काळात काय काय अशी गोष्टी पाळल्या जायच्या, म्हणजे जसं हो. तुम्ही सांगितलं की पाळत होती फड्या पहिली. असणं, फळं असतं. किंवा अजून काय काय गोष्टी असतात. तर काय सांगाल, बदल काय झालाय जुन्या बैलगाड्या आणि आत्ता बैलगाड्या? आता म्हणजे नुसता पैशाचा बाजार आहे, ही त्या बैलाची किंमत नाही ना, काय नाही. पळतोय पळ, तो रोज पळायचा म्हटलं तरी रोज पळवतात. पहिली माणसं 8 दिवसानं बैल बाहेर काढत होते. 8 दिवसानं, 15 दिवसानं, महिन्यात 4च आड्ड व्हायचं. पण व्हायचं म्हणजे आपलं चांगलं व्हायचं. 5,000 रुपये परवेश फी असायची. रुपया परवेश फी 5च म्हणते, रुपया परवेश फी 8 आणि परवेश फी होती पहिली आमच्या काळात. आता 1,000, 1,500 आहे. जुन्या काळातली कुठली कुठली बैल माहिती आहेत? सांगा तुमच्या काळातली. जिंतीत सोन्या, बाजा, बरं. तुम्हाला सांगते जीपीचा पतंग, हा. बॅटरी, बरं. सोन्या, अशी बैल होती भरपूर. बरोबर. आणि ही नामांकित बैल आहे, जिंतीत सोन्या असेल, येळगावचा बाजा असेल, हा. जी.बी. पाटील यांचे बॅटरी वगैरे भरपूर बैल त्यांनी सांगितले. आणि एक भातावड्याचा रामा म्हणून बैल एक होता, जर्सी होता. तो रामा एक बैल बघा होऊन गेलाय, भातावड्याचा होता रामा. आणि तुम्ही तर व्यवसाय त्या काळापासून करताय, तर असं कधी झालंय काय की एखादा बैल समजा जिंकला आणि आनंदाच्या भरात की असं असतं की बैलगाडी मालकानं मोठ्या प्रमाणावर काय घेतलं किंवा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय झाला, असं कधी झालंय ते का तुमच्या फक्त पंढरी फडक्यानंच करावं. आनंदाच्या भरात पंढरी फडके, आता ते बोलू नाही पैशाचं, मला अशा विषया की ते पोरांना असं नुसताच उधळत होता. पंढरी फडक्यासारखा असा दान धर्म करणारा कोणी नव्हतं. बर. झालं. हां. आता काय आहे, ह्या गोष्टी आपण सांगतोय, तुम्ही 2-3 वेळा म्हणला की आता ती मजा येत नाही. नाही नाही, काय हरवलंय, काय जुनी कुठली गोष्ट आज दिसत नाही कारण तुम्हाला? की आताची पोरांना जुन्या माणसाचं काय पटत नाही आणि जुन्या माणसाला ह्या पोरांचं काय पटत नाही. मग ती कसं काय करायचं आता, कसा मध्य आता करायचा? ह्यो कसं आहे, तुम्ही जर ह्या पोरांनी आता समजा त्यांच्या आई वडिलांना ह्यांना त्यांना विचारून घेतलं आणि बाबा पहिल्यासारखं राहावा, तर होऊ शकते ना. बैल घेताना का? बैल घेताना म्हणा, पळवताना म्हणा, की बाबा आपण किती वेळानं पळवावं, किती दिवसानं पळवावं, रोजच्या रोज पळवून काय त्याचा उपयोग होणार. बरं. असं बी आहे ना, पोरांच्या आई वडिलांचं पोरांनी ऐकाय पाहिजे. बरं. आता कसं बैलगाड्यात स्पर्धा असेल किंवा व्यवसायात असेल, स्पर्धा सगळीकडे आहे, जगण्यात स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी काय करावं तुमच्या मतानुसार? माझ्या मतानं माहीत आहे का, आपलं पहिल्यासारखं ऐकावं पोरांनी आणि हाय हे चांगलं चालावं, कुणी कोणाशी भांडण करू नये, सगळ्यांनी माझं म्हणूनच राहावं, ही आपली अपेक्षा आहे. जुन्या काळातली बैल जादा पळायची एक आत्ताच्या काळातली? जुन्या काळातली बैल ठामक असायची, तो बैल घेणार म्हणजे घेणारच, असं ठाईबिकच होते. बर. आता कसं आहे, ह्यो आला त्यो आला त्यो आला, आणि पहिलं कसं 2-2 वर्ष पायरा बी सुटत नव्हता. आता रोज एका संग पायरा, ह्यानं 5,000 दिलं की त्याच्याकडे जाणार, ते 5,000 दिलं की तिकडे जाणार. तसं काय पहिलं असं नव्हतं. पहिली फक्त माणुसकीच होती. माणुसकी माणुसकी पहिली. आताचा काळ राहिला नाही. आता कोणी कोणाला विचारत बी नाही, पैसेवाल्यालाच विचारतात, आमच्यासारख्या गरीबाला कोणी विचारत नाही. पण तुम्ही जो बैलगाड्याचा अनुभव घेतलाय, अनुभवाच्या दृष्टीने तुम्ही श्रीमंत आहात, कारण 40 वर्ष तुम्ही बैलगाड्या बघत आलाय. कसं मला व्हायचं त्यावेळेस? त्या महादेवानं मला कधी दुखणं नाही, खुपणं नाही, ताप नाही, थंडी नाही, आपण त्याच्यावर कधी पापच केलं नाही. हा ह्यो त्याचा असला तर तो माझाच आहे, एवढं समजायचं आणि आनंद घ्यायचा त्याचा बघायचा. आणि मी जर घरात राहिले आणि गाड्या असत्या तर मी घरात कुणासंग ते भांडण काढते बघा, पण हे जावं वाटतच, बैलगाड्यात यावंच वाटतंय. पण आता बघतोय की आता अनेक बैलगाडी मालकीन असतील, अनेक मुली येतात, रजिस्ट्रार असतील किंवा मालकीनीही येतात, तर महिलांचं प्रमाण वाढलंय.
व्यावसायिक सुद्धा महिला यायला लागले, होय. तर ती मोठी संधी बैलगाड्यांनी दिली का? म्हणजे दिली आपल्याला ना. म्हणू की उपजीविकेची असेल, आपली ओळख करण्याची संधी बैलगाड्यांनी दिली महिलांना. बैलांना दिली, प्रत्येकाची घरं चालू होत्यात, प्रत्येक जण खात आहे त्याच्या जीवावनी बैलाच्या. मग ते खात आहे ते बी बरोबर आहे, पण त्या बैलाला तुम्ही स्थिती करायची नाही. आज बैल नाही आला, तुम्ही कमिटी सांगते ना बैलवाल्यांना, भजीवाल्यांनी लांब थांबावं, एखाद्याचा बैल भाजल. अशी लोक आमच्यासारखे धंदेवाली बी ऐकत नाहीत ना, लांब थांबलं पाहिजे त्यांनी बी. तर एखाद्या बैलाचं भाजलं काय झालं तर ती जबाबदार घेत नाहीत. मग धंदेवाल्याने बी काय केलं पाहिजे, लांब उठून थांबलं पाहिजे. बघा मित्रांनो, व्यावसायिक म्हणून अनेक व्यावसायिक बैलगाडी क्षेत्रात येतात, तर चांगलं सजेशन सांगितलं की नंदीची काळजी घेतली पाहिजे आपला व्यवसाय करताना. आता ताई मला सांगा, तुम्ही भरपूर अनुभवी आहात, माणसाच्यात काय बदल झाला? म्हणजे जुनी माणसं, आत्ताची पिढी, काय फरक दिसतो तुम्हाला? पहिली पिढी माणसं हायब्रीड खात नव्हती, ही हायब्रीड खात्यात, ती तशीच वागतात. कशी पण सांगा कशी? अहो त्यांचं आयुष्य बी तेवढंच आहे ना, 60 वर्षाचं. पहिली चटणी भाकरी माणूस खाऊन जगत होतं, आहे का? हे आता कांदे पिवळं आलं, आमकं आलं, उपीट आलं, तपीट. सकाळी उठलं की शिळी भाकरी खाणार माणसं, आणि त्याच्यात ताकद होती. ह्या तुमच्या दुधात ताकद होती. ताक माणसं असलेली ताकद द्यायची, घरटी द्यायची माणसं. म्हणजे आमचा काळ सांगते तुम्हाला, म्हणजे आताचा तो काळ राहिला नाही ना. आता खायचं बी तसं आणि जगायचं बी तसंच झालंय. मोठा अड्डा असेल, मोठा बैलगाड्याचं आयोजन असेल तर व्यवसाय होतो, पण छोटा आयोजन असेल तर कशा पद्धतीने व्यवसायावर काय परिणाम झाला? आता व्यवसायावर परिणाम नाही, व्यवसाय तिथं सगळ्याचे सारखे होतात, त्याच्याबद्दल काय नाही. पण माणसानं बी शीलता पाळले पाहिजे, बैलवाल्यांनी पाळले पाहिजे. व आजकाल कुठं पळालो आपण, आता उद्याच्याला आहे तो बैल आज पडला की 5-6 बैल राहतात इथं, 10 राहतात, पुन्हा बाकीची दुसऱ्या दिवशी ती येतातच ना, एक फेऱ्या घालून. बैलगाड्यात यश मिळवायचं तर कसं राहायचं? कारण तुम्ही बघत आलाय मोठमोठे बैलांची कारकीर्द, ज्यांची सोन्यातील बाजा सांगितलं, तुम्हाला काय वाटते, काय अनुभव आहे की बैलगाड्यातील यश याच्यामुळे भेटतं एवढ्या वर्षाच्या अनुभवातून? बैलगाड्याच्या आत माणसाची ओळख होते, पुन्हा फार चांगलं आहे. एका दृष्टीतनं बैलगाड्या काय वाईट नाहीत, फक्त आमच्यासारख्यानी ते पाळलं पाहिजे आणि नीटनेटकं राहिलं पाहिजे, हेच अपेक्षा. आणि ही नंदी सगळ्याचा, कुणाचा नाही असं सगळ्याचा म्हणून शनी राहिलं पाहिजे. कुणी कुणाच्या बैलाला नावं ठेवू नये, कुणी कुणाच्या बैलाला दोष द्यायचा नाही. बघा मित्रांनो, खूप चांगला मेसेज सांगते ती. कुठल्याही बैलाला नावं ठेवायची आणि कुठलाही बैल परका समजू नका, सगळी बैल आपलीच समजायचं. वा, चांगलं सांगितलं. एवढंच आहे, बाकीचं काय नाही. सगळ्यात जादा व्यवसाय कधी झालाय, किती रुपयात झालाय आतापर्यंत? सगळ्यात मोठा व्यवसाय कुठल्या मैदानात दिलाय तुम्हाला? मला मी जिथे जाईल तिथं मला रुपया जरी झाला आणि मला एक बैलगाडी बघितली तरी माझं समाधान. मला लाखानं हो असं काही नाही, मी जाताना काही नेणार नाही. पण कुठल्या मैदानात सगळ्यात जादा झाले असतील ना, की सगळ्यात जादा विक्री झाली, सगळ्यात जादा आपण म्हणू की व्यवसाय झाला? पहिल्या माणसाच्यात आपण त्या गावात गेले का नाही, अजून आपल्याला लोक मानतात. मग ते म्हणतात राणीच्या तुम्ही इथं बसायचं, मग तिथे जरा पुढं बसलं तर भरपूर धंदा होतो. अशी बी लोक आहेत काय काय ठिकाणी. जागा धरणं आता महत्वाचं आहे, पहिल्यांदा येणार. आता जागा धरायचं आणि काय लाख हे तू माझा तो माझा, ही असं प्रकार नाही पाहिजे तो. आणि त्याचा धंदा होतोय म्हणून माझ्यासारख्याने जळायचं ते बी नाही बरं वाटत ना. हो, ते ज्याच्या नशिबात असेल तेवढं भेटणार, ज्याच्या नशिबात नाही त्याला नाही भेटायचं. फक्त जे धंदेवाले आहेत ते बैलाच्या जीवावरच खात्यात. उद्या जर गाड्या नाही पळाल्या तर आमच्यासारखे काय जगणार आहेत? खुरपच हातात पाहिजे ना. एवढंच बघा, बाकीच काय सांगायचं नाही. बैलगाडी क्षेत्र मित्रांनो अनेकांना आनंद देतं, अनेकांना व्यवसाय देतं, आणि अनेक जे लोक आहेत त्यांना असं म्हणू की आपण ओळख निर्माण करण्याची संधी देतं. हे सगळं बैलगाड्या देतं. बैल काय शिकवतात तुम्हाला आता एवढ्या वर्षात, 40 वर्षाच्या अनुभवातून? बैल काय शिकवणार हो? त्याला देवानं बुद्धी दिली असते तर ते आपल्याशी बोललं असतं. पण तो बैल जो मालक आहे, मालकाचा जरी आवाज आला तर डरकवतोय बैल, डराकतोय. इतकी त्यांना बुद्धी आहे. हा समजा तुम्ही बैल पाळला ह्या पोरानं, आणि पोरग नेहमी त्याची सेवा करते, खायला प्यायला घालते, तो मालक गेल्यानंतर डराकणारच की. त्याला आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धी आहे. जरी एखाद्याचा बैल पडला तर बसली नाही गाडी
तर पहिल्या बैलाच्या डोळ्यातनं धारा लागत होत्या. बर, असं कधी बघितलंय तुम्ही? मी लय वेळा बघितलेलं आहे टेम्पोतनं बैला जाताना. बैल पडला तर त्या डोळ्यातनं धारा लागायच्या. हो. इतकी तुम्हाला मी माहिती सांगते. कुठल्याच एका बैलाचं उदाहरण सांगा, नाव सांगा की समजा गाडी नाही बसली तर बैल रडायचा, असं कुठलं? ते ओगलेवाडीतला एक घोडवाला आबा म्हणून हा. आहे, जाधव आहेत. त्यांच्या बैलाच्या गाडीतनं मी जात होते. त्यांची गाडी पहिल्यापासून राहायची. मग त्या आबाच्या आजोबापासनं त्या बैलाच्या गाडीतनं मी भरपूर वेळा, एखाद्या वेळेसच गाडी पडली त्याच्या डोळ्यातनं धारा लागत होत्या. एवढा तर तुम्हाला मी अनुभव सांगितला. हम्म. माफ आता करा आता. हा. नाही तर माफ करा, नाही चांगलं बोलताय तुम्ही, माफ काय करा, जी खरी आहे ती परिस्थिती नाही, मांडताय. पण आहेच की, चुकलं वाकल्याला क्षमा असावी. नाही काय आहे, तुमच्यासारखी ज्येष्ठ लोक आणि तरुण मुलं आमच्यासारखी, ह्या दोघांचा संगम होऊनच बैलगाडी क्षेत्र वाढणार आहे आणि ते वाढतंय सुद्धा. काय अनुभव येतो तुम्हाला अजून, म्हणजे बघा, आत्ताच्या हे काळातील तुमच्या भविष्यानं हम्म. आता आपली भविष्य कशी आहे, ह्या पोराने काय करायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे सगळ्यांनी. एक झाल्यानंतर तर बघा अजून किती बैलगाड्या चांगल्या चालतात. ह्यो माझा आणि तो आमच्या गावचा तसं नाही. फडात आलोय, फडात आल्यानंतर सगळ्यांनी एका जुटीनं राहिलं पाहिजे. सगळ्याचा त्याचा बैल बाहेर गेला तर ह्यानं धरलं पाहिजे. ही अशी लोक धरत नाहीत. नाही तर पहिली धरायची का? हा, पहिली जात बी नव्हती आणि एवढी गर्दी बी नसायची. नसायची एवढी नाही होती गर्दी एवढी नसायची. आता खूप मोठ्या प्रमाणावर लोक येतात, बैलांची संख्या मोठी झाली, व्यावसायिक वाढलेत. पहिले एकदम मर्यादित होते. हा, पहिलं ड्रायव्हरला, आताच्या पोरांना गाडी बसतोय ड्रायव्हर तर 5,000 द्या, 2,000 द्या, 200 रुपये द्या, 500 रुपये द्या. हे ड्रायव्हरचं, हे पोरं पदरचं, त्या ड्रायव्हरला एवढं पैसे कुठनं द्यायचं गरिबाने? आज तो देतोय, मग त्यानं द्यायचं कुठलं त्याजवळ नसलं तर? हे प्रकार बंद व्हायला पाहिजे, तर हे तुमचं टिकेल. हे बघा आता बैलवाल्याचं, मालकसांचं, ड्रायव्हरला पैसे, ती बाई मागती त्या बाईला पैसे, वाजवणाऱ्याला पैसे, नंबर डेकर टाकतोय त्याला पैसे. एका शब्दात सांगायचं, बैलगाड्या म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? बैलगाड्या म्हणजे आमचं जीवन आहे. कसं आहे जीवन? जीवन कसं आहे सांगू? बैल जर फडात आला पळायला तर आमचा धंदा होईल. बैल फडात नाही आला पळायला तर धंदा होणार नाही. पण धंदावाल्यानं आमच्यासारख्यानं बी समजून घेतलं पाहिजे, समजून चाललं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.